नमस्कार, BPNमध्ये आपलं स्वागत आहे. मी आलो आहे, माझ्यासमोर आहेत भाजपचे प्रदेश सदस्य आबासाहेब पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. पाटील साहेब, प्रामुख्याने मतदारसंघामध्ये भाजपच्या एंट्रीनं फार मोठे म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा चालला आहे आणि वातावरण असं पहिलीच एंट्री भाजपची असल्यामुळं याबद्दल आपलं मत काय आहे? ही भाजपची एंट्री नाही, ही शेतकऱ्यांची एंट्री आहे. या शेतकऱ्याला आत्तापर्यंत या तालुक्यामध्ये दाबला होता, शेतकऱ्यांना गृहीत धरला होता. त्यांना कोणताही विचारात न घेता आजपर्यंत जे कामकाज चालू होतं त्याच्या विरुद्ध, शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे लोक कटकारस्थान करत होते, म्हणून आज जी परिस्थिती निर्माण तालुक्यात झालेली आहे ते कंत्राटदाराच्या विरोधात शेतकरी ह्या भूमिकेतून आम्ही चाललेलो आहे. त्याच्यामुळं गावगाड्यामध्ये जे वादविवाद लावले जात होते, लोकांना दबाव टाकला जात होता, विकासाच्या नावावर गाव खेडे पूर्णपणे उद्ध्वस्त केली जात होते. आज हाकेच्या अंतरावर तालुक्यातली गावं असताना की आज लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत, गावगाड्यामध्ये घरकुल योजना नाही, अनेक सुविधांनी ग्रासलेला आमचा तालुका आहे. आणि ह्यानेच सांगायचं की तालुका मागास आहे. तालुका मागास करणारे कोण हे तालुक्यातल्या शेतकऱ्याला आज माहिती पडलेलं आहे. आणि आज ही सगळी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये आज शेतकऱ्यांची एंट्री झाली, कामगारांची एंट्री झाली, सर्वसामान्य जनतेची एंट्री झाली. आणि म्हणून दास्तावलेले गावगाड्यातले पुढारी आणि गावगाड्याच्या नावाखाली राजकारण सत्ता मिळवणारे कंत्राटदार ह्यांना मात्र जास्ती बसते. म्हणजे यावेळेला तुमचं मत आहे की सगळे कॉन्ट्रॅक्टर रिंगणात आहेत? तुम्ही बघा ना, सगळ्या मतदारसंघामध्ये कोण उभा केलेत, कोण आहेत ते? त्यातला एकही सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे का? सामान्य शेतकरी उभा केला आहे का? तुम्ही बघा. की मी सांगत नाही, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. मी फक्त आणि आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की जनजागृती आहे आणि आज शेतकऱ्यांसाठी केलेली कामं आहेत. रात्रभर ज्यावेळेला माझा शेतकरी पाणी पाजत होता, शिवारात जाऊन शेताभातात जाऊन जीव मुठीत घेऊन पाणी पाजत होते, तिथं बिबट्या येत होता, गवा येत होता, हल्ले होतील का, अशा परिस्थितीमध्ये आज त्यावेळेला कोण आलं नाही. आज आबा पाटील शेतकऱ्याचं नेतृत्व करत असताना दिवसा लाईट चालू केली, माझा शेतकरी शांत घरात झोपतोय. मग तुम्हाला काय आव्हान वाटते या निवडणुकीमध्ये? मला काही आव्हान नाही, हे आव्हान सगळं शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, गावगाड्यातल्या माता भगिनी घेतलेलं आहे, सगळ्या लोकांनी निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे. मी फक्त चालक आहे, मालक सगळे मागं बसलेले आहेत. चालक म्हणून तुम्हाला यश मिळेल? यश ही येणाऱ्या निवडणुकीत हे शेतकऱ्यांचं यश असेल. तालुक्यात पहिल्यांदा आज शेतकऱ्यांचा पहिल्यांदा विजय झालेला आहे. जे पुढारी कधीच गावात येत नव्हते, जे पुढारी गावाकडे बघत नव्हते, जे 500 रुपये दिले की आमची निवडणूक होते म्हणणार होते, त्यांना प्रत्येक गावात जाऊन आज बैठका घ्यायला लागल्या. हीच आमच्या शेतकऱ्याचा विजय आहे. मतदारांना आव्हान काय का? मतदारांना आव्हान करायची गरज नाही. मतदारांनी आव्हान निर्माण केलेलं आहे. या तालुक्यातल्या मतदारांनी आव्हान निर्माण केलं आहे. प्रस्थापितांना, ठेकेदारांना, कंत्राटदारांना, हे सगळ्या माझ्या पाठीमागे सोबत बसलेल्या शेतकऱ्यांनी आव्हान केलेलं आहे. आजपर्यंत फक्त आश्वासन द्यायची आणि निघून जायचं. आणि आज आश्वासन नाही, त्यांना खात्री आहे की आमचं काम करणारा, आमच्या हाकेला धावून येणारा, रात्री अपरात्री आमच्या बांधावर येणारा, आमच्या न्याय हक्कासाठी लढणारा, आमच्या शेताभातावर गोरगरिबाचं संरक्षण करणारा शेतकऱ्यांचा नेता आबासाहेब पाटील आलेला आहे. आणि त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहेत. तो लढ, आम्ही पाठीमागे आहे अशी म्हणणारी जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे हे आव्हान मला अजिबात वाटत नाही. मला या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचं आव्हान वाटत नाही. जनमानसातून माझी उमेदवारी आली. रात्री अपरात्री मी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे आणि यावेळेला मी मतदारांनीच या मतदारसंघामध्ये विरोधकांच्या पुढं फार मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. त्यामुळं शेतकरी, कष्टकरी आणि जो सामाजिक न्यायासाठी जो घटक लढत आहे त्यांच्या जीवावरच आमचा विजय निश्चित आहे. BPNसाठी शावडीवरून रमेश डोंगरे.